नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. ह्या ठिकाणी 1 वाटी आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच वाटीने सेम आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी इतकं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, 1 चमचा इतक्या ओवा घेतल्या आहेत, ते आपल्याला थोडंसं चोळून टाकायचं आहे. 1 चमचा इतके जिरे टाकलेले आहेत, 1 चमचा लाल तिखट टाकायचे, पाव चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे. भरपूर अशी आपण ताजी मेथी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ताजी अशी कोथिंबीर कट करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी सर्व जिन्नस आपले टाकून झाले. शेवटी आपण लसण ठेचून टाकलेलं आहे, आपण खलबत्त्यात ठेचलेलं लसण टाकलेलं आहे. भरपूर असे आपल्याला तीळ टाकायचं आहे, अगदी खमंग आणि चटपटीत होतात. आता सर्व जिन्नस जे आपण टाकले ते व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला जेव्हा चपाती भाजी बनवण्यासाठी वेळ नसतो तेव्हा अतिशय पौष्टिक आणि मुलांना डब्यासाठी देण्यासाठी घाई गडबडीमध्ये सुद्धा आपण हे बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी पाणी आपल्याला ॲडजस्ट करत करत पीठ मळून घ्यायचं आहे. नेहमीप्रमाणे जसं आपण थालीपीठला पीठ मळतो त्या पद्धतीनंच लूज थोडंसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. नेहमी आपण वेगवेगळ्या पिठाचे थालीपीठ बनवतो, पण बाजरीच्या पिठाचं थालीपीठ अतिशय पौष्टिक आहे. जेव्हा थंडी चालू असते तेव्हा आपण एकदा तरी असे पराठे किंवा थालीपीठ करून खायला काहीच हरकत नाही. नेहमी तर आपण ज्वारीच्या पिठाचे खातोच. आता ह्या ठिकाणी थोडंसं पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. होऊ शकतं ह्या पद्धतीची आपण कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. पीठ व्यवस्थित मळून झालं की एखादा कॉटनचा रुमाल घ्यायचा, ते स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घेतलेलं आहे. आता त्यावरती नेहमीप्रमाणे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. अगदी हा व्हिडिओ तर मी डब्यासाठीच बनवलेला आहे, अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्येच व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला पाहतासुद्धा लक्षात येत असेल, अगदी सकाळचे 6चा टाईम होता तेव्हा हे थालीपीठ बनवलेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपण थालीपीठ व्यवस्थित थापून घेणार आहोत. लहान मोठ्या आकारामध्ये जसं हवे तसं आपण छोटे मोठे थालीपीठ ह्या ठिकाणी बनवू शकतो. आता ह्या पद्धतीने थालीपीठ बनवून झालं की मधोमध आपल्याला थोडंसं छिद्र पाडायचे. छिद्र पाडून झालं की गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्यावेळेला थोडंसं तेल टाकून घ्यायचं. पहिला थालीपीठ जेव्हा टाकतो तेव्हा थोडंसं चिकटत असतं, दुसरे थालीपीठ आहे ते एकदम व्यवस्थित तयार होतात. आता ह्या ठिकाणी थोडंसं पाणी शिंपडले की पटकन हा रुमाल निघतो. आता थोडंसं आपल्याला आणखीन वरतून थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे थालीपीठ जे आहे, कारण लोखंडी तवा आहे, थालीपीठ चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं मी ह्या ठिकाणी तेल टाकून घेते. नॉनस्टिक तवा असेल तर बिलकुल चिकटत नाही, तेलसुद्धा टाकायची गरज पडत नाही. पण होईल तितकं शक्य लोखंडीच तवा वापरा. स्वयंपाकासाठी रोजच्या स्वयंपाकात लोखंडी तव्याचा वापर जास्तीत जास्त केला अतिशय उपयुक्त आहे. मी सुद्धा नॉनस्टिकचे पॅन वापरते, पण होईल तितकं शक्य रोजच्या स्वयंपाकामध्ये लोखंडीच तवा वापरते. आता ह्या ठिकाणी थालीपीठ टाकून झालं की त्यावरती आपण झाकण ठेवलं आहे 2 मिनिटाकरता, जे की छान वापरलं जातं आणि अगदी छानच टेस्ट थालीपीठला येते. आता झाकून झालं की 2 मिनिटाकरता आपला झाकण काढायचे. थालीपीठ छान वापरलेलं आहे, पाहताच तुम्हाला रंगावरून लक्षात येत असेल. अगदी मऊसर आपलं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. नेहमीपेक्षा वेगळे पीठ घालून आपण हे थालीपीठ बनवलेलं आहे, अतिशय पौष्टिक आहे. आता एका साईडनं व्यवस्थित झालं की आपण दुसऱ्या साईडनं सुद्धा असंच थोडंसं तेल टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहोत. खरपूस होईपर्यंत आपल्याला चांगला गॅस मिडियम ठेवून भाजून घ्यायचे. त्या पद्धतीनेच आपण दुसरे सुद्धा थालीपीठ पटापट आपण बनवून घेणार आहोत. अगदी फटाफट आपलं हे थालीपीठ बनवून तयार होत आहे. दह्यासोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असे हे थालीपीठ आहेत. तर सर्व थालीपीठ झटपट आपण तसेच बनवून घेऊ. सर्व थालीपीठ बनवून झालेले आहेत. दह्यासोबत खाण्यासाठी थालीपीठ हे तयार आहेत. आपण आता प्लेटमध्ये लावून घेणार आहोत. अतिशय टेस्टी हे थालीपीठ एक वेळेस नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे थालीपीठ कसे झाले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.